Hello friends, welcome back to Win Academy. I am Sangram Patil from Khasdar SD Patil Vidya Mandir Junior College, Islampur. We have started the topic elements of group first and second, की ज्याला आपण यस ब्लॉक एलिमेंट असंही म्हणतो. हा चॅप्टर आपण याच्या आधी सुरू केलेला आहे. इन लास्ट लेक्चर आपण ह्या यस ब्लॉक एलिमेंटच्या बाबतीमध्ये केमिकल प्रॉपर्टीज बघत होतो. हू आर सेट द यस ब्लॉक एलिमेंट्स, तर त्याच्यामध्ये आपण सांगितलं की पेरियडिक टेबलमध्ये फर्स्ट टू ग्रुप्स आर सेट द यस ब्लॉक एलिमेंट्स. यातला जो फर्स्ट ग्रुप आहे त्याच्यामध्ये एलिमेंट असलेले लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम आणि फ्रान्सियम, दीज आर सेट विथ द अल्कली मेटल्स. ग्रुप सेकंडमध्ये जे एलिमेंट्स आहेत की जे यस ब्लॉकमधले ओळखले जातात, दॅट सेट द बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम अँड रेडियम. ऑल दीज आर सेट विथ द अल्कलाइन अर्थ मेटल्स. ग्रुप फर्स्टमधले एलिमेंट्स अल्कली मेटल आणि ग्रुप सेकंडमधले एलिमेंट जे असतील ते अल्कलाइन अर्थ मेटल म्हणून आपण ओळखतो. या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आणखीन एका एलिमेंटचा आपण इन्व्हॉल्व केलेला होता आणि तो होता हायड्रोजन. हायड्रोजनला नेमकं कुठं प्लेस करायचं याच्याबद्दल कन्फ्युजन असल्यामुळं आपण हायड्रोजनला या यस ब्लॉकमध्ये ग्रुप फर्स्टमधले जे एलिमेंट आहे त्याच्यावरती जागा दिलेली आहे. या हायड्रोजनच्या प्रॉपर्टीज फिजिकल असतील, केमिकल असतील, त्याचं स्ट्रक्चर असेल, त्याच्या आयसोटोप्स असेल, याच्याबद्दलचं डिस्कशन आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये केलेलं आहे. इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टार्ट हिअर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप फर्स्ट अँड ग्रुप सेकंड एलिमेंट. खरं तर याच्याबद्दलचा विचार आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये सुरुवात केलेली होती. केमिकल प्रॉपर्टीज आपण डिस्कस करतोय कुणाच्या, ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंडमधल्या एलिमेंटच्या. आणि त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलेला होता की जे रिॲक्शन विथ ऑक्सिजन, म्हणजे ग्रुप फर्स्टमधले एलिमेंट किंवा ग्रुप सेकंडमधले एलिमेंट ऑक्सिजनवर ट्रीट झाल्यानंतर आपल्याला काय प्रोडक्ट मिळू शकतात. तर ग्रुप फर्स्टमधले जे एलिमेंट्स आहेत दे रिॲक्ट विथ ऑक्सिजन टू फॉर्म करस्पॉन्डिंग ऑक्साइड्स. म्हणजे जर आपण लिथियम जर घेतला किंवा आपण जर सोडियम घेतला, लिथियमच्या बाबतीमध्ये आपण इफ वी आर टेकन 4Li, इट ट्रीटेड विथ ऑक्सिजन टू फॉर्म 2Li2O. हा जो आहे तो लिथियमचा ऑक्साईड मिळणार आहे. सोडियमची रिएक्शन जर ऑक्सिजनसोबत झाली तर इट विल फॉर्म करस्पॉन्डिंग सोडियम पेरॉक्साईड. आणि जर पोटॅशियमची रिएक्शन ऑक्सिजनसोबत झाली तर इट विल फॉर्म पोटॅशियम सुपर ऑक्साईड. म्हणजे ग्रुप फर्स्टमधले एलिमेंट जेव्हा ऑक्सिजनवर ट्रीट होतात दे विल फॉर्म करस्पॉन्डिंग ऑक्साइड्स, पेरॉक्साइड्स अँड सुपर ऑक्साइड्स. हे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं होतं. सिमिलरली ग्रुप सेकंडमधले जे एलिमेंट्स आहेत ते जेव्हा ऑक्सिजनबरोबर रिॲक्ट होणार आहेत दे विल फॉर्म करस्पॉन्डिंग ऑक्साइड्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण मॅग्नेशियम जर घेतला आणि त्याची रिॲक्शन ऑक्सिजनसोबत केली तर आपल्याला या ठिकाणी मॅग्नेशियम ऑक्साईडसारखा एक कंपाऊंड इथं मिळून जाणार आहे. मला एवढंच सांगायचं आहे की ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंडमधले एलिमेंट कंबाईन विथ ऑक्सिजन रिॲक्ट विथ ऑक्सिजन टू फॉर्म करस्पॉन्डिंग ऑक्साइड्स. नेक्स्ट पार्ट आपण याच्यामध्ये बघितलेला होता, व्हॉट आर दी प्रोडक्ट्स इफ ग्रुप फर्स्ट अँड ग्रुप सेकंड एलिमेंट्स रिॲक्ट विथ हायड्रोजन. हायड्रोजनसोबत ग्रुप फर्स्टमधल्या एलिमेंटची रिॲक्शन झाली तर काय प्रोडक्ट मिळू शकतो. आणि त्याच्यासाठीचं आपण एक्झाम्पल घेऊया की जर सपोज आपण घेतला सोडियम वेन ट्रीटेड विथ हायड्रोजन. आता रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी 2Na घेतो, H2 बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर इट विल फॉर्म करस्पॉन्डिंग सोडियम हायड्राईड. एक आयनिक कंपाऊंड मिळतोय Na+ आणि H- की जो असणार आहे सोडियम हायड्राईड. म्हणून जनरल स्टेटमेंट आपण असं बघितलेलं होतं, ग्रुप फर्स्टमधले एलिमेंट जेव्हा हायड्रोजनवर रिॲक्ट होत आहेत तेव्हा त्याच्यापासून करस्पॉन्डिंग मेटल हायड्राईड मिळतोय. म्हणजे जर पोटॅशियमची रिॲक्शन हायड्रोजन बरोबर झाली तर आपल्याला मिळणार इथं KH, की ज्याला आपण पोटॅशियम हायड्राईड असं म्हणू शकतो. सिमिलरली ग्रुप सेकंडमधले एलिमेंट जेव्हा हायड्रोजन बरोबर ट्रीट होणार आहेत तेव्हा आपल्याला काय प्रोडक्ट मिळू शकतो. तर याच्यामध्ये आपण सांगितलं की ग्रुप सेकंडमधला एखादा मेटल घेतला, आपण जनरल सिम्बॉलिक फॉर्म M घेऊया किंवा आपण एक्झाम्पल घेऊया मॅग्नेशियम. वेन ट्रीटेड विथ H2 इट विल फॉर्म MH2, दॅट इज मेटल हायड्राईड. म्हणजे मॅग्नेशियम ट्रीटेड विथ H2 इट विल फॉर्म MgH2, मॅग्नेशियम हायड्राईड. अशा प्रकारचा प्रोडक्ट आपल्याला मिळू शकतो. हा M मॅग्नेशियम असू शकतो, इट मे बी कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम, या पद्धतीनं आपण इथं सांगितलं होतं. आपण याच्यामध्ये असं सांगितलं होतं की बेरिलियम डज नॉट रिॲक्ट विथ हायड्रोजन. हा बेरिलियम हायड्रोजनवर रिॲक्ट होणार नाही आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आपण बघितला, व्हॉट विल द प्रोडक्ट इफ ग्रुप फर्स्ट एलिमेंट्स रिॲक्ट्स विथ वॉटर. वॉटरसोबत ग्रुप फर्स्टमधल्या एलिमेंटची रिॲक्शन झाली तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ग्रुप फर्स्टमधले एलिमेंट हायली रिॲक्टिव्ह असतात. दे रिॲक्ट व्हिगरसली विथ वॉटर. बघा वॉटरसोबत यांची व्हिगरस रिॲक्शन होते अँड दे विल लिबरेट हायड्रोजन गॅस.
जेव्हा वॉटरसोबत यांची रिएक्शन होणार आहे, आपण इथे घेतोय 2Na when treated 2H2O इट विल फॉर्म 2Na प्लस प्लस 2OH मायनस आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे देअर इज अ फॉर्मेशन ऑफ H2 गॅस. हा जो हायड्रोजन गॅस आहे तो हायली इन्फ्लेमेबल आहे आणि त्यामुळं हे जे सगळे इलेमेंट असतील सोडियम किंवा पोटॅशियम सारखे ते कॅच दी फायर हे आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितलं होतं. हायड्रोजन गॅस हा लाइटेस्ट असल्यामुळं वेन lithium, sodium and potassium react with water, they floats on the surface of the water. हे सगळे वॉटरवरती फ्लोट होताना तुम्हाला दिसतील. दिस रिॲक्शन इज अ ट्रिमेंडसली एक्झोथर्मिक. ही रिॲक्शन एक्झोथर्मिक असते असं आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं होतं. आता ग्रुप सेकंडमधले जर इलेमेंट घेतले वेन दे आर ट्रीटेड विथ वॉटर, वॉटरसोबत ग्रुप सेकंडमधल्या इलेमेंटची जर रिॲक्शन झाली, फॉर एक्झाम्पल घेऊ आपण कॅल्शियम ट्रीटेड विथ वॉटर इट विल फॉर्म कॅल्शियम डायहायड्रॉक्साईड CaOH2 प्लस लिबरेशन ऑफ H2 गॅस. इथं सुद्धा हायड्रोजन गॅस लिबरेट होतं. म्हणजे ग्रुप फर्स्टमधले इलेमेंट असू द्यात किंवा ग्रुप सेकंडमधले इलेमेंट असू द्यात, त्यांची जेव्हा वॉटरसोबत रिएक्शन होणार आहे तेव्हा तिथं हायड्रोजन गॅस हा लिबरेट होणार आहे. बेरिलियम डज नॉट रिॲक्ट्स विथ वॉटर. ग्रुप सेकंडमधला हा पहिला एलिमेंट बेरिलियम आपण सांगतो आणि ह्या बेरिलियमची रिॲक्शन वॉटरसोबत होत नाही आहे. बाकीचे मेटल असतील, मग ते मॅग्नेशियम असेल, कॅल्शियम असेल, स्ट्रॉन्शियम असेल किंवा बेरियम असेल, ऑल दीज एलिमेंट्स रिॲक्ट्स विथ वॉटर टू फॉर्म H2 गॅस विथ फॉर्मेशन ऑफ कॅल्शियम किंवा त्या मेटलचा डायहायड्रॉक्साईड OH2 अशा प्रकारचा प्रोडक्ट आपल्याला इथं मिळू शकतं. नेक्स्ट रिॲक्शन आपण बघितली होती रिॲक्शन विथ हॅलोजन्स. ग्रुप फर्स्टमधलं एलिमेंट सपोज आपण एक्झाम्पल घेतलं सोडियम 2Na घेऊया, Cl2 बरोबर ट्रीट केला. हॅलोजन कोण आहेत? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ऑल दीज आर सेट द हॅलोजन्स. आणि याच्यासोबत रिॲक्शन झाल्यानंतर इट विल फॉर्म करस्पॉन्डिंग सोडियम क्लोराईड. म्हणजे अशा प्रकारचा एक आयनिक कंपाऊंड आपल्याला मिळून जातो. जर आपण इथं पोटॅशियम घेतला when treated with a bromine 2K plus Br2 it will form KBr potassium bromide अशासारखा प्रोडक्ट आपल्याला इथं मिळू शकतं. इफ ग्रुप सेकंड एलिमेंट्स आर ट्रीटेड विथ हॅलोजन्स, ग्रुप सेकंडमधले एलिमेंट्स जर सपोज आपण मॅग्नेशियम घेऊया when treated with the chlorine it will form corresponding, इथं 2 घ्यायची गरज नाही आहे, it will form MgCl2 कारण मॅग्नेशियम हा डायव्हॅलंट आहे. दॅट्स वाय इट विल फॉर्म करस्पॉन्डिंग हलाइड. अशा प्रकारचा कंपाऊंड आपल्याला मिळू शकतं. बेरिलियमसुद्धा इथं रिॲक्शन तुम्हाला इझिली दाखवणार नाही आहे. म्हणजे ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंडमधले एलिमेंट जेव्हा हॅलोजन बरोबर ट्रीट होत आहेत इट विल फॉर्म करस्पॉन्डिंग हॅलाइड्स. म्हणजे जर ग्रुप फर्स्टमधले असतील तर इट विल फॉर्म MX आणि ग्रुप सेकंडमधले एलिमेंट असतील तर इट विल फॉर्म MX2. अशा प्रकारचे आपल्याला कंपाऊंड इथं मिळू शकतात. नेक्स्ट रिॲक्शन आपण बघितली रिड्युसिंग नेचर ऑफ ग्रुप फर्स्ट अँड सेकंड एलिमेंट्स. ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंडमधले एलिमेंट आहेत ते रिड्युसिंग नेचर दाखवतात. व्हॉट इज रिड्युसिंग नेचर? दे सेल्फ अंडरगोज ऑक्सिडेशन रिॲक्शन. म्हणजे सोडियम हा पटकन स्वतःच्यातला इलेक्ट्रॉन लूज करू शकतो. दॅट्स वाय इट हॅव अ गुड रिड्युसिंग नेचर. म्हणजे स्वतः ऑक्सिडेशन दाखवणार पण दुसऱ्याचं रिडक्शन करण्यासाठी कारणीभूत ठरणार. दॅट्स वाय ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंड एलिमेंट्स शोज गुड रिड्युसिंग नेचर. हे सगळे गुड रिड्युसिंग एजंट रिडक्टंट म्हणून काम करतात कारण ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंडमधले जे एलिमेंट्स असतील ते इझिली स्वतःतून इलेक्ट्रॉन हे लूज करू शकतात, डोनेट करू शकतात. दॅट्स वाय दे हॅव अ गुड रिड्युसिंग नेचर. अँड लास्ट आपण रिॲक्शन बघितली होती व्हॉट विल द प्रोडक्ट व्हेन दे रिॲक्ट्स विथ अमोनिया. when group first elements react with ammonia, लिक्विड अमोनियासोबत यांची रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की दे विल फॉर्म कलर्ड डीप ब्ल्यू कलर्ड कंपाऊंड आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक अमोनिएटेड इलेक्ट्रॉन पण दिसत होता NH3Y. अशा प्रकारचा एक इलेक्ट्रॉनेटेड कंपाऊंड आपल्याला अमोनिएटेड इलेक्ट्रॉन आपल्याला या सगळ्यांच्या बाबतीमध्ये मिळत होता. तर ग्रुप फर्स्टमधले जे एलिमेंट असतील when they treated with ammonia they will form deep blue colored compound. ब्ल्यू कलरचा कंपाऊंड मिळणार आहे. आणि ग्रुप सेकंडमधले एलिमेंट असतील तर ब्ल्यू ब्लॅक कलरचा कंपाऊंड आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. सो ऑल दीज आर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंड एलिमेंट्स. आजच्या लेक्चरला आपण थोडंसं पुढे जातो आणि एक पॉईंट महत्त्वाचा डिस्कस करतो. फार महत्त्वाचा पॉईंट आजच्या लेक्चरला आपण डिस्कस करणार आहे अँड इट इज अ डायगोनल रिलेशनशिप. हा डायगोनल रिलेशनशिप हा मुद्दा नेमका काय आहे याच्याबद्दलचा विचार आता आपण इथं करूया. सो इथं तुम्हाला स्क्रीनवरती मी 2 इमेज शेअर केलेल्या आहेत. एक आहे ग्रुप फर्स्टमधले मेटल आणि दुसरं आहे ग्रुप सेकंडमधले मेटल. ग्रुप फर्स्टमधले जे मेटल आहे त्याला आपण अल्कली मेटल असं म्हणतो आणि ग्रुप सेकंडमधले जे मेटल्स आहेत त्यांना आपण अल्कलाइन अर्थ मेटल असे शब्द वापरतो. आता ग्रुप फर्स्टमधले एलिमेंट्स आहेत
आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की पिरियडिक टेबलमध्ये एका ग्रुपमध्ये जे इलेमेंट असतात, म्हणजे हा उभा जो आहे त्याला ग्रुप आपण असं म्हणतो. म्हणजे सपोज इथं 17 ग्रुप घेतला तर याच्यामध्ये कोण आहे, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टेटिन. जर लास्ट ग्रुप घेतला तर त्याच्यामध्ये कोण आहे, तर त्याच्यामध्ये हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन या पद्धतीनं. आता एका ग्रुपमधले जे एलिमेंट असतात दे शोज सिमिलर फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज. एका ग्रुपमध्ये जे एलिमेंट असतात त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या सिमिलर असतात, हे आपण पिरियडिक टेबलमध्ये शिकलेलं आहे. म्हणजे जसं ग्रुप 18मधले हे एलिमेंट आहेत, हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन, दे हॅव अ सिमिलर प्रॉपर्टीज. ग्रुप 17मधले जे एलिमेंट आहेत, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टेटिन, दे हॅव अ सिमिलर प्रॉपर्टीज. त्यामुळं एका ग्रुपमधले जे एलिमेंट असतात दे पॉजेसेस सेम प्रॉपर्टीज. हे स्टेटमेंट आपण पिरियडिक टेबलच्या बाबतीमध्ये बघितलेलं आहे. बट इन केस ऑफ द ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंड एलिमेंट देर आर एक्सेप्शन्स. त्यांच्या बाबतीमध्ये एक्सेप्शन्स आहेत. आता इथं पहिलं स्टेटमेंट तुमच्यापुढे शेअर करतो आहे. एलिमेंट्स ऑफ द ग्रुप सेम ग्रुप पॉजेसेस सिमिलर प्रॉपर्टीज. एकाच ग्रुपमधले जे एलिमेंट असतात त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या सिमिलर असायला पाहिजे आहेत. फर्स्ट अल्कली मेटल लिथियम. बघा, अल्कली मेटल म्हणजे ग्रुप फर्स्टमधला जो एलिमेंट आहे तो अल्कली मेटल म्हणतो आणि तो आहे लिथियम. अँड फर्स्ट अल्कलाइन अर्थ मेटल बेरिलियम शोज एक्सेप्शन. हे बघा, हे सगळेजण लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम, फ्रान्सियम एका ग्रुपमध्ये आहेत. म्हणजे यांच्या प्रॉपर्टीज सेम असायला पाहिजे होत्या. पण लिथियम डज नॉट शोज सिमिलर प्रॉपर्टीज दॅट ऑफ द अदर मेटल्स, अल्कली मेटल्स. आणि तसंच ग्रुप सेकंडमधला हा जो बेरिलियम आहे तो मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम, रेडियमसारख्या प्रॉपर्टी दाखवत नाही आहे. आणि हे का दाखवत नाही आहे, मग ह्यांच्या प्रॉपर्टी कुणासारख्या येतात, हा मुद्दा आपण या डायगोनल रिलेशनशिप या पॉईंटमध्ये डिस्कस करणार आहे. सो इथं मी तुम्हाला इथं स्क्रीनवरती शेअर करतो आहे. लिथियम शोज मेनी डिफरन्सेस विथ अदर अल्कली मेटल्स. म्हणजे लिथियम जो असेल तर त्याच्या ग्रुपमधल्या इलेमेंटच्या अल्कली मेटलपेक्षा वेगळ्या प्रॉपर्टी दाखवतो. बट शोज रिझेंबल विथ सेकंड अल्कलाइन अर्थ मेटल दॅट इज मॅग्नेशियम. पण याच्या प्रॉपर्टी बघा, लिथियम हा त्याच्या ग्रुपमधले जे सगळे एलिमेंट्स आहेत म्हणजे कोण आहे, तर इथं लिथियम नंतरचा सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम आणि फ्रान्सियम यांच्यासारख्या प्रॉपर्टी दाखवत नाही आहे. तर दुसऱ्या ग्रुपमधल्या म्हणजे अल्कलाइन अर्थ मेटलमधल्या पहिला एलिमेंट कुठला आहे, बेरिलियम, आणि दुसरा एलिमेंट कुठला आहे, मॅग्नेशियम. तर लिथियम हा दुसऱ्या ग्रुपमधल्या सेकंड एलिमेंटसारख्या प्रॉपर्टी दाखवतो आणि दॅट इज अ मॅग्नेशियम. बघा, लिथियम इतरांच्यासारख्या प्रॉपर्टी नाही दाखवतात त्याच्या ग्रुपमधल्या, पण दुसऱ्या ग्रुपमधल्या मॅग्नेशियमसारख्या त्याच्या प्रॉपर्टी दिसतात. सिमिलरली आपण बघू शकतो बेरिलियम शोज मेनी डिफरन्सेस विथ अदर अल्कलाइन अर्थ मेटल्स but shows resembles with second element of next main group that is 13 group and that is aluminum metal. तुम्ही इथं या पिरियडिक टेबलच्या चार्टमध्ये बघू शकता. इथं तुम्हाला स्क्रीनवरती सहज लक्षात येईल की हा ग्रुप फर्स्ट एलिमेंट्स आहेत आणि ग्रुप फर्स्टमधले जे एलिमेंट्स असतील त्यांच्या प्रॉपर्टी लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम या सगळ्यांच्या सारख्या असायला पाहिजे होता. बट लिथियम आहे तो सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियमसारखी प्रॉपर्टी दाखवत नाही आहे. तर त्याच्या प्रॉपर्टी कुणासारख्या येतात, तर त्याच्या प्रॉपर्टी सिमिलर टू द मॅग्नेशियम. म्हणजे लिथियम आणि मॅग्नेशियम या दोघांच्या प्रॉपर्टी सारख्या झाल्या. इट ॲपियर्स टू बी अ डायगोनल ऑफ इच अदर. इथं तुमच्या लक्षात येईल की हे दोघं एकमेकांच्या डायगोनल आहेत. त्याच पद्धतीनं हा जो बेरिलियम आहे त्याच्या प्रॉपर्टी मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियमसारख्या असायला पाहिजे होत्या, पण हा इथं त्यांच्यासारख्या प्रॉपर्टी दाखवत नाही आहे. तर हा जो बेरिलियम आहे तो कुणासारख्या प्रॉपर्टी दाखवतो, तर ग्रुप 13मधल्या ॲल्युमिनियमसारख्या. म्हणजे इथंसुद्धा हा जर ग्रुप 13 तुम्ही इथं प्लेस केला असता तर तुम्हाला ॲल्युमिनियम इथं आला असता. हा ॲल्युमिनियम आहे तो तुम्हाला इथं दिसला असता आणि इथंसुद्धा एक डायगोनल झाला असता. म्हणजे कोणाच्या प्रॉपर्टी सारख्या म्हणतोय मी, तर प्रॉपर्टी सारख्या कोणाच्या झाल्या असत्या, बेरिलियमच्या आणि ॲल्युमिनियमच्या असतात आणि लिथियमच्या आणि मॅग्नेशियमच्या असतात. हे जे रिलेशन आहे एकाच ग्रुपमधल्या एलिमेंटचं प्रॉपर्टी सारख्या असायला पाहिजे होत्या, पण लिथियम आणि बेरिलियम स्वतःच्या प्रॉपर्टी दुसऱ्या शेजारच्या ग्रुपमधल्या सेकंड एलिमेंटसारख्या दाखवतात. म्हणजे लिथियम हा कोणासारख्या प्रॉपर्टी दाखवेल, मॅग्नेशियमसारख्या, आणि बेरिलियम हा ॲल्युमिनियमसारख्या प्रॉपर्टी दाखवताना तुम्हाला लक्षात येईल. अँड दिस रिलेशन इज सेट विथ द डायगोनल रिलेशनशिप. सो इथं आपण स्टेटमेंट देतो, द रिलेटिव्ह प्लेसमेंट ऑफ दीज एलिमेंट्स. म्हणजे कुठले, लिथियमच्या प्रॉपर्टी कोणासारख्या, तर सेकंड ग्रुपमधल्या सेकंड अल्कलाइन अर्थ मेटल म्हणजे मॅग्नेशियमसारख्या.
त्याच्याचबरोबर बेरिलियमच्या प्रॉपर्टी कोणासारख्या, तर ग्रुप 13 मधल्या सेकंड एलिमेंट असलेल्या ॲल्युमिनियमसारख्या, आणि हे एकमेकांच्या डायगोनल असलेले तुमच्या लक्षात येतील. म्हणून इथं स्टेटमेंट दिलं आहे, द रिलेटिव्ह प्लेसमेंट ऑफ दीज एलिमेंट्स विथ सिमिलर प्रॉपर्टीज इन द पिरियडिक टेबल ॲपियर्स टू बी अक्रॉस अ डायगोनल. म्हणजे सारख्या प्रॉपर्टी असलेले एलिमेंट पिरियडिक टेबलमध्ये तुम्हाला अक्रॉस अ डायगोनल दिसतील. हे एक्सेप्शन आहे, हे सगळ्यांच्या बाबतीमध्ये लागू होत नाही. दिस इज व्हॅलिड फॉर ओनली लिथियम अँड बेरिलियम. लिथियमच्या प्रॉपर्टी सोडियमसारख्या पाहिजे होत्या, पण त्याच्या प्रॉपर्टी होतात मॅग्नेशियमसारख्या, आणि बेरिलियमच्या प्रॉपर्टी मॅग्नेशियमसारख्या पाहिजे होत्या, पण त्याच्या असतात ॲल्युमिनियमसारख्या. अँड दिस रिलेशनशिप इज सेट विथ द डायगोनल रिलेशनशिप. सो पुन्हा एकदा मी रिपीट करतोय, द रिलेटिव्ह प्लेसमेंट ऑफ एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर प्रॉपर्टीज, म्हणजे लिथियम मॅग्नेशियम किंवा बेरिलियम अँड ॲल्युमिनियम, सिमिलर प्रॉपर्टीज इन द पिरियडिक टेबल ॲपियर्स टू बी अक्रॉस अ डायगोनल. म्हणजे हे जे सगळ्यात ते तुम्हाला पिरियडिक टेबलमध्ये अक्रॉस अ डायगोनल दिसतील, अँड इट इज कॉल्ड ॲज अ डायगोनल रिलेशनशिप. सो व्हॉट आर दी रिझेंबल्स विथ लिथियम आणि मॅग्नेशियम. आता आपण बघतोय लिथियमच्या प्रॉपर्टी ह्या सोडियमसारख्या नाही आहेत, तर लिथियमच्या प्रॉपर्टी कोणासारख्या आहेत, मॅग्नेशियमसारख्या आहेत. हे डायगोनलला आपण दाखवलं, आणि ह्या प्रॉपर्टी कोणत्या कोणत्या सारख्या आहेत याच्याबद्दलचा विचार आता आपण ह्या चार्टमध्ये करणार आहे. सो इथं तुमचा पहिला पॉईंट इथं लक्षात येईल की इथं लिथियम घेतला, इथं मॅग्नेशियम घेतला, आणि लिथियमची रिएक्शन जर एअरसोबत झाली, म्हणजे ऑक्सिजनसोबत किंवा एअरमध्ये कोण आहे, तर मोठ्या प्रमाणात हा नायट्रोजन आहे आणि नंतर ऑक्सिजन आहे. म्हणजे या लिथियमची रिएक्शन एअरमध्ये असलेल्या ऑक्सिजन किंवा नायट्रोजनसोबत जर झाली तर काय प्रोडक्ट मिळतात, तिथं लक्षात येईल तुमच्या लिथियम ऑक्साईड आणि लिथियम नायट्राइड. मॅग्नेशियम व्हेन ट्रीटेड विथ एअर इट विल फॉर्म मॅग्नेशियम ऑक्साईड विथ फॉर्मेशन ऑफ मॅग्नेशियम नायट्राइड. म्हणजे दोघंच्या दोघं इलेमेंट ऑक्साईड पण तयार करतात आणि नायट्राइडसुद्धा तयार करतात. म्हणजे लिथियमच्या आणि मॅग्नेशियमच्या प्रॉपर्टी इथं तुम्हाला सिमिलर दिसायला सुरुवात झाली. जर पुढचा पॉईंट आपण घेतोय की हे जे एलिमेंट्स आहेत लिथियम आणि मॅग्नेशियम, याचे जर थर्मल डिकम्पोजिशन केलं कुणासोबत, कार्बोनेटसोबत. कार्बोनेट म्हणजे एक्झाम्पल काय, Na2CO3 किंवा Ca2CO3, कॅल्शियम कार्बोनेट, सोडियम कार्बोनेट, यांच्यासोबत जर यांची रिएक्शन झाली तर बघा इथं M2CO3 घेतला आहे, आपण घेऊया Na2CO3, किंवा MCO3, CaCO3 असेल, कॅल्शियम कार्बोनेट असेल, अशासारखे जर इलेमेंट जर आपण घेतले, अशासारखे कार्बोनेट जर घेतले आणि त्याची रिएक्शन लिथियमसोबत केली, कार्बोनेटबरोबर रिएक्शन झाल्यानंतर इट विल फॉर्म लिथियम ऑक्साईड विथ फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड. जर मॅग्नेशियमची रिएक्शन या कार्बोनेटसोबत केली, इट ऑल्सो फॉर्म मॅग्नेशियम ऑक्साईड विथ फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड. म्हणजे जसं आपण सांगितलं एअरसोबत लिथियमची किंवा मॅग्नेशियमची रिएक्शन झाली तर ऑक्साईड पण मिळतो आणि नायट्राइड पण मिळतो, ऑक्साईड पण मिळतो आणि नायट्राइड पण मिळतो आहे. तसंच कार्बोनेटसोबत लिथियम आणि मॅग्नेशियम यांची रिएक्शन जर झाली तर आपल्याला करस्पॉन्डिंग ऑक्साईड्स आणि कार्बन डायऑक्साईड इथं असलेले मिळत असलेले लक्षात येणार आहे. आणि हे जे काही तयार होत आहेत, आता सपोज लिथियमचा जर आपण हॅलाइड तयार केला, म्हणजे क्लोरीनसोबत रिएक्शन झाली तर इट विल फॉर्म LiCl, आणि मॅग्नेशियमची रिएक्शन झाली तर इट विल फॉर्म MgCl2. दीज आर सेट द क्लोराइड्स. म्हणजे लिथियमचा क्लोराइड कुठला सांगितला आपण लिथियमचा जो क्लोराइड आहे तो कुठला सांगतोय, तर तो सांगतोय आपण LiCl, आणि मॅग्नेशियमचा क्लोराइड कुठला सांगतो आपण MgCl2. आता हे जे काही एलिमेंट्स असतील, हे जे काही हॅलाइड्स असतील, कुठले, लिथियमचा लिथियम क्लोराइड आणि मॅग्नेशियमचा मॅग्नेशियम क्लोराइड, बोथ आर डेलिक्विसंट्स. डेलिक्विसंट म्हणजे काय, विच कॅन ॲब्सॉर्ब द वॉटर फ्रॉम ॲटमॉस्फिअर. म्हणजे असे कंपाऊंड जे काय करतात तर ॲटमॉस्फिअरमधलं ऑक्सिजन ॲब्सॉर्ब करतात अँड गेट डिझॉल्व इन इट, आणि ते त्याच्यामध्ये विरघळून जातात, तेव्हा त्याला डेलिक्विसंट म्हणायचं. बघा मी परत रिपीट करतोय, व्हॉट इज डेलिक्विसन्सी किंवा डेलिक्विसंट असणं म्हणजे नेमकं काय, तर काही कंपाऊंड म्हणजे सपोज LiCl असेल किंवा MgCl2 असेल, अशा प्रकारचे कंपाऊंड ॲटमॉस्फिअरमधला ऑक्सिजन ॲब्सॉर्ब करतात आणि परत त्याच्याचमध्ये डिझॉल्व्ह होऊन जातात, त्याला डेलिक्विसंट असं म्हटलं जातं. आपण बघतोय सिमिलॅरिटीज बिटवीन लिथियम अँड मॅग्नेशियम, दॅट इज अ डायगोनल रिलेशनशिप बिटवीन लिथियम अँड मॅग्नेशियम. म्हणजे लिथियम आणि मॅग्नेशियम कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीमध्ये सारखेपणा दाखवतात हे आपण डिस्कस करतोय. एअर बरोबर ट्रीट झाल्यानंतर ऑक्साईड प्लस नायट्राइड मिळतात दोन्हीच्या बाबतीमध्ये. जर यांची रिएक्शन कार्बोनेटसोबत जर झाली तर त्याचे ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड दोन्हीच्या बाबतीमध्ये मिळतात.
आणि जर ह्या लिथियमचा हॅलाइड जर घेतला फॉर एक्झाम्पल LiCl, मॅग्नेशियमचा क्लोराईड जर घेतला MgCl2, तर बोथ आर डेलिक्विसंट इन नेचर, म्हणजे विच कॅन ॲब्सॉर्ब द वॉटर अँड गेट डिझॉल्व इन इट, दॅट प्रॉपर्टी सेट द डेलिक्विसन्सी. आणि म्हणजे हे दोन्ही पण डेलिक्विसंट असलेले आपल्या लक्षात येतील. जर याचा क्रिस्टलाइन फॉर्म जर घेतला कोणाचा, लिथियमचा क्लोरीनसोबतचा, तर त्याचा फॉर्म्युला आहे LiCl.2H2O, म्हणजे हा हायड्रेटेड लिथियम क्लोराईड बनतो. कारण आता सांगितलं दे आर डेलिक्विसंट. डेलिक्विसंट म्हणजे काय, आसपासचा वॉटर ॲब्सॉर्ब करतील आणि त्याच्यामध्ये डिझॉल्व होतील. त्यामुळं क्रिस्टलाइन फॉर्म्युला याचा असणार आहे तर मेन LiCl, आणि तो हायड्रेटेड झाला आहे, म्हणजे आजूबाजू मॉइश्चर त्याला जाऊन चिकटलेला आहे. त्याच पद्धतीनं जर मॅग्नेशियमचा हॅलाइड आपण बघितला तर तो MgCl2 आहे आणि तो सुद्धा हायड्रेटेड आहे, म्हणजे बोथ गेट हायड्रेटेड. दोन्हीचे दोन्ही जे क्लोराईड असतील क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये असताना ते दोन्ही पण काय होणार आहेत, हायड्रेटेड असलेले लक्षात आहे. जसं आपल्याला डिटर्जंट हे उघड्यावरती ठेवल्यानंतर ओलसर जाणवतं, मीठ उघड्यावरती ठेवल्यानंतर थोडंसं ओलसर जाणवतं, तशा प्रकारे हे लिथियमचे आणि मॅग्नेशियमचे हॅलाइड हे तुम्हाला हायड्रेटेड झालेले लक्षात येतील. त्याच्यानंतर आपण ग्रुप फर्स्टमधला असलेला लिथियम आणि ग्रुप सेकंड ह्याच्या काही केमिकल प्रॉपर्टी इथं बघतो आपण. जेव्हा ऑक्सिजनबरोबर रिॲक्शन होणार आहेत कुणाच्या, तर ग्रुप फर्स्टमधल्या एलिमेंटच्या ऑदर दॅन लिथियम, तर त्याचे M2O, M2O2 आणि MO, म्हणजे आपल्याला माहिती आहे इथं काय तयार होऊ शकतात, तर त्याच्या ऑक्साईड्स तयार होऊ शकतात. ग्रुप सेकंडमधले एलिमेंट असतील ते ऑक्साईड प्लस नायट्राइड तयार करतील. जर कार्बोनेट बरोबर रिॲक्शन झाली ऑदर दॅन लिथियम ग्रुप फर्स्टमधल्या एलिमेंटची, तर देर इज नो रिॲक्शन. ग्रुप सेकंडमधले एलिमेंट मॅग्नेशियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड तयार करतील, म्हणजे हीच रिॲक्शन इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे. दे आर, म्हणजे बघा मला काय सांगायचं आहे, मॅग्नेशियम हा ग्रुप सेकंडमधल्या एलिमेंटच्या सारख्या सगळ्या प्रॉपर्टी दाखवतो, पण लिथियम हा मात्र ग्रुप फर्स्टमधल्या एलिमेंटसारख्या प्रॉपर्टी इथं दाखवताना दिसणार नाही आहे. म्हणजे लिथियमचा ऑक्सिजनबरोबर रिॲक्शन झालं तर ऑक्साईड प्लस नायट्राइड, इथं फक्त ऑक्साईड दिसतील तुम्हाला. लिथियमची रिॲक्शन कार्बोनेट बरोबर होतीये आणि ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड होतं, पण बाकीच्या एलिमेंटची रिॲक्शन होत नाही आहे. बघा मी रिपीट करतोय, ग्रुप फर्स्टमधला लिथियम आणि लिथियम सोडूनचे बाकीचे एलिमेंट यांचं कंपॅरिझन आहे. ऑक्सिजनसोबत रिॲक्शन झाली म्हणजे एअरमध्ये रिॲक्शन झाले तर ऑक्साईड प्लस नायट्राइड, बाकीचे एलिमेंट मात्र फक्त ऑक्साईड तयार करतात. कार्बोनेट बरोबर रिॲक्शन झालं तर कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो, इथं रिॲक्शनच होत नाही आहे. दे आर डेलिक्विसंट, म्हणजे क्लोराईड जर घेतला LiCl हा डेलिक्विसंट आहे. हे मात्र ग्रुप सेकंडमधले एलिमेंट आहेत ते आर नॉट डेलिक्विसंट. क्रिस्टलाइन फॉर्म्युला इथं तुम्हाला LiCl हायड्रेटेड दिसतो, पण हे मात्र तुम्हाला हायड्रेटेड दिसणार नाही आहेत, म्हणजे क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये असताना ते हायड्रेटेड नसतात. फॉर एक्झाम्पल आपण जर सोडियम घेतला तर सोडियम हा क्लोरीन बरोबर रिॲक्ट झाला तर डेलिक्विसंट होत नाही, किंवा त्याचा फॉर्म्युला होतो NaCl आणि इट इज नॉट अ हायड्रेटेड, असं आपण कधीही लिहित नाही आहे. जर तो क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये असेल तर, क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये असताना तो हायड्रेटेड कधीही नसतो, पण लिथियम मात्र त्याच्या हॅलाइडमध्ये क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये असताना हायड्रेटेड असलेलं आपल्याला लक्षात येऊ शकतं. सो पुढे जातो आपण. आता बेरिलियम आणि ॲल्युमिनियम, जसं आता आपण लिथियम आणि मॅग्नेशियम या दोघांच्या सिमिलर केमिकल प्रॉपर्टी बघितल्या, त्याच पद्धतीने आता बेरिलियम आणि ॲल्युमिनियम याच्या सिमिलर प्रॉपर्टी कोणत्या याच्याबद्दलचा इथं विचार करूया. ऑल दीज कन्सेप्ट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या फार फार महत्त्वाच्या आहेत. JEEसाठी, नीटसाठी, CETसाठी याच्याबद्दलचा क्वेश्चन विचारल्या जाण्याची शक्यता सगळ्यात जास्त असणार आहे, आणि याच्या आधी याच्याबद्दलचे क्वेश्चन विचारलेले पण आहेत. त्यामुळे अगदी काळजीपूर्वक हा पॉईंट डायगोनल रिलेशनशिप आहे तो अगदी व्यवस्थित त्याच्याबद्दलची तयारी करा. तर आता आपण बघतोय डायगोनल रिलेशनशिप बिटवीन बेरिलियम अँड ॲल्युमिनियम. म्हणजे बेरिलियम हा त्याच्यामध्ये ग्रुप सेकंडमध्ये असलेल्या एलिमेंटसारख्या प्रॉपर्टी न दाखवता ग्रुप 13मध्ये असलेल्या ॲल्युमिनियमसारख्या प्रॉपर्टी दाखवतो, त्याला आपण डायगोनल रिलेशनशिप असं म्हणतो. मग बेरिलियम आणि ॲल्युमिनियमच्या बाबतीमध्ये काय सिमिलरिटीज आहेत याच्याबद्दलचा इथं विचार करूया. तर पहिला मुद्दा इथं डिस्कस करतो आपण. बेरिलियम जो आहे त्याचं नेचर ऑफ बॉन्डिंग काय, तर नेचर ऑफ बॉन्डिंग आहे कोव्हलंट, आणि ॲल्युमिनियम जर घटला तर त्याचं बॉन्डिंग सुद्धा कसं असणार आहे, कोव्हलंट असणार आहे. कोव्हलंट म्हणजे देर इज अ शेअरिंग ऑफ अन इलेक्ट्रॉन. पण ग्रुप सेकंडमधले एलिमेंट्स आहेत, म्हणजे बेरिलियम नंतरचे एलिमेंट कुठले कुठले सांगतो आपण, मग त्याच्यामध्ये मॅग्नेशियम असेल, कॅल्शियम असेल, त्याच्यामध्ये स्ट्रॉन्शियम असेल, त्याच्यामध्ये बेरियम असेल. हे जे सगळे एलिमेंट्स आहेत हे मात्र आयनिक बॉन्ड दाखवतात, पण बेरिलियम मात्र काय दाखवतोय, कोव्हलंट बॉन्ड दाखवतोय. त्यानंतर दुसरा पॉईंट इथं डिस्कस केला आहे कोव्हलंट नेचरमध्ये. इथं तुम्हाला इथं ब्रिज्ड क्लोरीन दिसतोय, म्हणजे बेरिलियम एकमेकांना जोडत असताना इथं बेरियम क्लोरीन दोन बेरिलियमच्या मध्ये एक क्लोरीन ब्रिज झालेला तुम्हाला लक्षात येतं. आणि ह्याचा जो फॉर्म आहे BeCl2, इट इज अ लेविस ॲसिड. आता लेविस ॲसिड कोणाला म्हणायचं, विच कॅन ॲक्सेप्ट अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन दॅट सेट द लेविस ॲसिड.
म्हणजे बेरिलियमचे हॅलाइड जे असतात ते लेविस ॲसिड म्हणून काम करतात. ॲल्युमिनियम हा सुद्धा कोव्हलंट कॅरेक्टर दाखवतो. इथं सुद्धा क्लोरीन हा ब्रीच झालेला 2 ॲल्युमिनियमच्या मध्ये तुम्हाला दिसतो, जसं बेरिलियमच्या बाबतीमध्ये आहे तसंच. आणि इथं तुम्हाला हा बेरियम क्लोराईड हा लेविस ॲसिड दिसतोय. ॲल्युमिनियम क्लोराईड इज ऑल्सो स्ट्रॉंग लेविस ॲसिड. पण ग्रुप सेकंडमधले जे एलिमेंट्स आहेत ते मात्र आयनिक कॅरेक्टर दाखवतील आणि दे आर नॉट लेविस ॲसिड. पण बेरिलियम मात्र काय करतोय, त्याचा हॅलाइड लेविस ॲसिड बनवतोय. इथं मात्र त्याचे हॅलाइड लेविस ॲसिड होत नाही आहेत. इथं बेरिलियम हा कोव्हलंट कॅरेक्टर दाखवतोय, पण ग्रुप सेकंडमधले बाकीचे एलिमेंट हे आयनिक कॅरेक्टर दाखवतील. ग्रुप 13 मधले एलिमेंट आहेत ते मात्र ॲल्युमिनियमसारखंच कोव्हलंट कॅरेक्टर दाखवतील, ते सुद्धा लेविस ॲसिड असतील. आपण बघतोय बेरिलियम हा ॲल्युमिनियमसारख्या प्रॉपर्टी दाखवतो, ग्रुप सेकंडसारख्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी दाखवत नाही आहे बाकीच्यांसारख्या. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपण इथं डिस्कस करतोय की जो आहे सोल्युबिलिटी इन ऑर्गॅनिक सॉल्वंट. म्हणजे बेरिलियम हा कोव्हलंट कॅरेक्टर दाखवत असल्यामुळं तो वॉटरमध्ये कसा आहे, ऑर्गॅनिक सॉलिडमध्ये तो काय सोल्युबल आहे. त्याच्यानंतर ॲल्युमिनियमचे जे हॅलाइड्स असतात ते सुद्धा ऑर्गॅनिक सॉलिडमध्ये कशा आहेत, सोल्युबल आहेत. पण ग्रुप सेकंडमधले बाकीचे एलिमेंट म्हणजे बेरिलियमच्या सोबत असलेले कॅल्शियम, मॅग्नेशियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम हे मात्र आयनिक कॅरेक्टर लेविस ॲसिड नाही आहेत आणि ते ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये सॉलिडमध्ये इनसोल्युबल आहेत. पण ग्रुप 13 मधले एलिमेंट मात्र तुम्हाला ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये सोल्युबल दिसतील, जसं ॲल्युमिनियम दाखवते तसं. आपण सांगतोय बेरिलियम हा प्रॉपर्टी सिमिलर दाखवतो कोणासारख्या, ॲल्युमिनियमसारख्या, पण ग्रुप सेकंडमधल्या सारख्या दाखवत नाही आहे. कोव्हलंट आहे. ग्रुप सेकंडमधले एलिमेंट आयनिक आहेत. बेरिलियम हा लेविस ॲसिड बनवतो BeCl2. ॲल्युमिनियमचा AlCl3 लेविस ॲसिड आहे, पण ग्रुप सेकंडमधले एलिमेंट मात्र लेविस ॲसिड तयार करत नाही आहेत. ऑर्गॅनिक सॉलिडमध्ये बेरिलियम सोल्युबल आहे, ॲल्युमिनियमचा हॅलाइड सोल्युबल आहे, पण ग्रुप सेकंडमधले मात्र इनसोल्युबल आहेत. आणि लास्ट पॉईंट आपण जातोय की जो प्रॉपर्टीज ऑफ ऑक्साईड म्हणून, म्हणजे बेरिलियमचा ऑक्साईड जर बनवला आपण, इथं तुमच्या लक्षात येईल बेरिलियमचा ऑक्साईडची रिॲक्शन HCl सोबत होते आणि त्यातून हायड्रोजन बाहेर पडतो. तसं बेरियम ऑक्साईडची रिॲक्शन NaOH सोबत होते. HCl हा काय ॲसिड आहे आणि NaOH काय बेस आहे. म्हणजे बेरिलियमचा जो ऑक्साईड आहे तो ॲसिड बरोबर पण ट्रीट होतो आणि बेस बरोबर पण ट्रीट होतो. जेव्हा ॲसिड बरोबर ट्रीट होतोय तेव्हा तो बेसिक कॅरेक्टर दाखवतोय आणि जेव्हा बेस बरोबर ट्रीट होतोय तेव्हा तो ॲसिडिक कॅरेक्टर दाखवतोय. म्हणून याचं नेचर ॲसिडिक पण नाही आहे, बेसिक पण नाही आहे, तर ते सांगितलं जातं ॲम्फोटेरिक. बघा, बेरिलियमचा ऑक्साईड हा ॲम्फोटेरिक नेचर दाखवतो. इन प्रेझन्स ऑफ ॲसिड इट बिहेव्स लाईक अ बेस, इन प्रेझन्स ऑफ बेस इट बिहेव्स लाईक अ ॲसिड. म्हणजे दोन्ही नेचर दाखवणारे जे ऑक्साईड्स असतात त्यांना आपण ॲम्फोटेरिक नेचर असं म्हणतोय. बेरिलियम ऑक्साईड हा ॲम्फोटेरिक नेचर दाखवतो. ॲल्युमिनियमचे ऑक्साईड HCl बरोबर ट्रीट होताना बेसिक कॅरेक्टर दाखवतील आणि बेस बरोबर ट्रीट होताना ॲल्युमिनियम ऑक्साईड हा ॲसिडिक कॅरेक्टर दाखवेल. म्हणजे ॲल्युमिनियम ऑक्साईड हा ॲसिडिक पण आणि बेसिक कॅरेक्टर पण दाखवतो कुणाच्या प्रेझेन्सीनुसार, त्याच्यानुसार. म्हणून याचं जे नेचर आहे इट इज ऑल्सो सेटेड द ॲम्फोटेरिक नेचर. म्हणजे आपण बघतोय बेरिलियम आणि ॲल्युमिनियम या दोघांच्यातल्या डायगोनल रिलेशनशिप. म्हणजे ह्या दोघांच्या प्रॉपर्टी सिमिलर असतात. दोघांचं पण नेचर, ऑक्साईडचं नेचर कसं आहे, ॲम्फोटेरिक नेचर असलेलं आपल्याला लक्षात येतं आहे. इथं ग्रुप सेकंडमधले जे एलिमेंट्स आहेत, ग्रुप सेकंडमधले एलिमेंट्स म्हणजे आपण एक्झाम्पल घेऊया मॅग्नेशियम ऑक्साईड. मॅग्नेशियम ऑक्साईडची रिॲक्शन HCl सोबत झाली तर इथं H2 गॅस लिबरेट होतं. म्हणजे याचा अर्थ असा मॅग्नेशियम ऑक्साईड हा बेसिक आहे. पण आत्ताच आपण सांगितलं बेरियम ऑक्साईड हा ॲसिडिक कॅरेक्टर पण दाखवतोय आणि बेसिक कॅरेक्टर पण दाखवतोय, म्हणून तो कसा आहे, ॲम्फोटेरिक आहे. पण बाकीचे एलिमेंट ग्रुप सेकंडमधले जे ऑक्साईड तयार करतात ते मात्र तुम्हाला स्ट्रिक्टली बेसिक नेचर दाखवतील, कारण त्यांची रिॲक्शन ॲसिडसोबत होती आहे पण त्यांची रिॲक्शन बेससोबत होत नाही आहे. आणि लास्ट आपण सांगतोय की ग्रुप 13 मधले एलिमेंट आहेत त्याचे ऑक्साईड हे ॲम्फोटेरिक नेचर दाखवतात. कुणासारखं, ॲल्युमिनियमच्या ऑक्साईडसारखं. म्हणजे दीज आर द सिमिलर प्रॉपर्टीज ऑफ बेरिलियम अँड ॲल्युमिनियम. बेरिलियमच्या प्रॉपर्टी ॲल्युमिनियमसारख्या आल्या, पण बेरिलियमच्या प्रॉपर्टी ग्रुप सेकंडमधल्या इलेमेंटसारख्या होत नाही आहेत. हाच मुद्दा आपल्याला इथं डिस्कस करायचा होता. अँड इट इज सेट द डायगोनल रिलेशनशिप बिटवीन, कोणामध्ये डायगोनल रिलेशन सांगितलं आता आपण, बेरिलियम अँड मॅग्नेशियम. आणि सुरुवातीला सांगितली बेरिलियम अँड ॲल्युमिनियम आणि सुरुवातीला सांगितली लिथियम अँड मॅग्नेशियम. दिस रिलेशनशिप इज सेट द डायगोनल रिलेशनशिप.
व्हॉट आर दी कॉजेस ऑफ डायगोनल रिलेशन, शेवटचा मुद्दा आपण आता बघतो. व्हॉट आर दी कॉजेस ऑफ डायगोनल रिलेशनशिप. तर त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आपण इथं देतो, ॲटॉमिक अँड आयनिक रेडी ऑफ लिथियम अँड मॅग्नेशियम इज व्हेरी सिमिलर. बघा, लिथियम आणि मॅग्नेशियम यांचा ॲटॉमिक किंवा आयनिक रेडिया, म्हणजे लिथियमचा आयनिक म्हणजे काय Li+, मॅग्नेशियमचं काय Mg+2. ह्या दोघांचा जो आयनिक रेडिया असेल किंवा ॲटॉमिक रेडिया जो असेल तो काय असणार आहे, सिमिलर असणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये प्रॉपर्टी सिमिलर येतात. याच्या व्यतिरिक्त इन केस ऑफ द बेरिलियम अँड ॲल्युमिनियम, बेरिलियम आणि ॲल्युमिनियम ह्या दोघांच्यामध्ये डायगोनल रिलेशनशिप का, तर चार्ज टू रेडियस रेशो ऑफ देअर आयन्स इज व्हेरी सिमिलर. म्हणजे हा बेरिलियम आहे किंवा ॲल्युमिनियम आहे, बेरिलियमचा आयन काय होणार आहे, बेरियम+2. म्हणजे याचा चार्ज 2 आणि त्याच्या आयनची रेडियस. त्याचमधनं ॲल्युमचा चार्ज हा +3 असणार आहे, म्हणजे 3 डिवायडेड बाय त्याच्या आयनिक रेडियस. इथं मी तुम्हाला तो रेशो दिलेला आहे आणि तो रेशो बेरिलियमसाठीचा आहे 2:31, चार्ज टू आयनिक रेडियस. म्हणजे बघा, बेरिलियमचा चार्ज किती असतो +2 आणि त्याचा आयनिक रेडियस किती दिला आहे 31 पिकोमीटर. त्याच पद्धतीनं ॲल्युमिनियमचा जर विचार केला तर त्याचा चार्ज आहे 3 आणि त्याचा रेशो कोणाबरोबर घेतला आहे, त्याच्या आयनिक रेडियस 53.5. जर तुम्ही हा रेशो बघितला तर इट इज व्हेरी नियर अबाउट टू 0.05 टू 0.06 याच्या दरम्यान कुठेतरी ह्या दोघांचा पण रेशो येतो. आणि त्यामुळं ह्या दोघांचा चार्ज टू रेडियस रेशो ऑफ आयन इज व्हेरी सिमिलर. म्हणून बेरिलियम आणि ॲल्युमिनियम या दोघांच्या प्रॉपर्टीसारख्या, तसंच लिथियम आणि मॅग्नेशियमच्या प्रॉपर्टीसारख्या का, तर त्याच्या आयनिक ॲटॉमिक आणि आयनिक रेडिया सिमिलर असल्यामुळं. सो ऑल दीज थिंग्स आर रिलेटेड विथ द डायगोनल रिलेशनशिप. याच्याबद्दलचा पुढचा जो टाईप असेल किंवा याच्या पुढचा जो चॅप्टरमधलं जे कंटेंट असेल ते नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया. सो थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. यू कॅन WhatsApp me at the number 9145910160. Thank you.